आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद। उमरग्याच्या सागर ॲग्रोटेकचा स्तुत्य उपक्रम, 35 जणांनी कंपनीस्थळी केले रक्तदान। उमरगा येथील महाराष्ट्र औद्योगिक परिक्षेत्रातील सागर ॲग्रोटेक कंपनीच्या वतीने दिनांक 8 जून रोजी कामगारांकरता तसेच परिसरातील जनतेकरता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 35 जणांपेक्षा जास्त जणांनी रक्तदान केले। प्रत्येक रक्तदान करणाऱ्यास कंपनीच्या वतीने विशेष भेटवस्तू देण्यात आली। विशेष म्हणजे कंपनीचे मालक गोविंदभाई पटेल यांच्यासह संपूर्ण परिवाराने रक्तदान केले। औद्योगिक परिसरात असा स्तुत्य उपक्रम घेणारी ही एकमेव कंपनी आहे। जकेकूर औद्योगिक परिसरात सागर ॲग्रोटेक कंपनी असून यांच्यामार्फत मागील 3 वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून या शिबिरात स्वइच्छेने साधारण 35 जणांनी रक्तदान केले। विशेष म्हणजे कंपनीचे मालक गोविंदभाई पटेल यांनी 36वे रक्तदान केले। त्यांच्या पत्नी मंजुलाबेन पटेल यांनी 34वे तर मुलगा किशन पटेल यांनी 11वे रक्तदान केले। तसेच त्यांच्या परिवारातील इतर 5 सदस्यांनी रक्तदान केले। रक्तदान हे महादान असून यामुळे एखाद्याला जीवनदान प्राप्त होत असल्यास रक्तदान करण्यास काहीच हरकत नाही। या भावनेतून गोविंदभाई पटेल यांच्यासह त्यांच्या गुजराती परिवाराच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। हे शिबिर यशस्वी करण्याकरता राकेश पटेल, विष्णू माने, सचिन दोडतले, मतीन खान, रोहित रेड्डी, अनीस राहिल पटेल यांनी परिश्रम घेतले। श्रीकृष्ण रक्त केंद्र यांचे विजय केवडकर, राहुल कांबळे, ऋतिक मात्रे तसेच कृष्णा काळे, योगेश सोनकांबळे यांचा या शिबिरात सहभाग होता। या शिबिराकरता प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील आरती शुभम पटेल, शुभम दामोदर पटेल तसेच जिनल दामोदर पटेल यांची विशेष उपस्थिती होती। सागर ॲग्रोटेकच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनुकरण करून औद्योगिक परिसरातील इतर कंपन्यांनी ही कामगारांना प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबवावेत असे या क्षणी गोविंदभाई पटेल यांनी अपेक्षा व्यक्त केली। उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका।